आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. म्हणजे ब्लाऊज शिवून झाल्यावर घरी पोहोचवता का? नाही वाचलं काय आपण करत नाही. तुम्हाला हे तेवून घेऊन जावं लागेल. अहो असं नका करू प्लीज. मी दुकानातच कशी बशी आली. मला एकटीला घराबाहेर पडायला परवानगी नाहीये. वाटलंच तर तुम्ही 100 रुपये एक्स्ट्रा घ्या, पण प्लीज घरी ब्लाऊज आणून द्या मला. अहो बाई माणसाच्या घरी असं जायचं म्हटल्यावर लोकांना कळल्यावर त्यांना काय वाटेल? अहो कुणाला काहीच वाटणार नाही. उलट तुमचा स्वभाव किती चांगला आहे. तुम्ही स्त्रीचा किती आदर करता हे सगळ्या गावाला माहिती. वाटलं सर तुम्ही एक काम करा ना. तुम्ही तुम्ही आहे ना हे 500 रुपये घ्या गाडी खर्चासाठी, पण घरी ब्लाऊज आणून द्या ना प्लीज. हे पैसे पैसे तुम्ही ठेवून द्या बरं आतमध्ये. पहिलं तर पैसे ठेवा. पैसे नको मला. एक काम करा, हे तुमचा ऍड्रेस नाही इथं लिहून द्या. बर. हे घ्या. येते मी. या. तुला कटिंग पाहिजे ना? लाले अगं पाटाला बी एवढं पाणी वाहत नाही. बाद झालं की आता. पोरी असं धीर सोडून कसं चालेल? आणि हे बघ, असं बी तुमचं वाजत गाजत लग्न झालं होतं का? आणि गोपाळ बी बघ आज इतक्या वर्षांनी घरी आलाय आणि त्यात तुमच्या हे लग्नाचं त्याच्या खांद्यावर पडलं. थोडं सुधरत नसेल त्यामुळे त्याला. हा तू जरा वाईट वेळ दे की त्याला. अजून किती वेळ देऊ? लहानाची एवढी मोठी झाले, किती दिवस राहते इथं, तरी मला बायको मानत नाही. ते सतत घालून पाडून बोलतात. कधीतरी वाटतं जीवच द्यावा जाऊन आता. अगं तुला घातलं नेऊन डाबऱ्यात. तुझा दागिन्याची झाली चोरी सणासुदीच्या दिवशी. कर्म कहाणीनं ऐकायला नाही कुणी. सुटली खाजन आली लाज तुला. अशी गत आहे तुझी. अगं त्या मुडद्यासाठी एवढ्या जीवाचा आटापिटा करायची काय गरज आहे ग तुला? नाहीतरी तो तुला बायको मानतच नाहीये. चल उठ इथनं. उठ 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 चल चल बाहेर हो. चल 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 निघ. काय करताय? आत्ताच तिचा बाप तमाशा करून गेलाय ना. नुसतं आगीत भाड काढवायचं काम करताय ती आत्या. हो कंची कुत्तीन मली द्यायला उठती. तुम्ही दोघे बी बाजूला सरकं नाही तर तुमचं तू ग तुझ्या बापाला सांग. लय जर जड झाली असेल ना पोरगी तर दे म्हणा हिरे ढकलून. नाहीतर हिथं ठेवू नको. पण आणि तो पोरगा एखादा चांगला बघ आणि दे लावून लगीन म्हणा ते अशी. तो काय पोरगा चांगला आहे गोपाळ म्हणून आलाय घुसलाय घरात. त्याच्या नादाला लागू नकोस. बोला काय मनाला येईल ते बोला. जेव्हापासून लगीन झालंय तेव्हापासून तुमचंच ऐकत आले मी. खरं आहे तुला ताई. वाड्यात जेव्हा लग्न करून आली तेव्हा सगळ्या लोकांची उष्टी खरकाटी मी काढली, तरी बी मॅच वाईट. खरं आहे तुला ताई. नवऱ्याने दुसरं लग्न केलं तरी बी चौथीचं मी सुखाला नांदवलं, तरी बी मॅच वाईट. खरं आहे तुला ताई. नवऱ्याची एवढी सेवा केली तरी बी मॅच वाईट. हा मग आता असं करते मी. सगळ्या घरादाराची इस्टेट आहे ना तुझं नाव करून देते, म्हणजे तुला बरं वाटेल. काढी लावा त्या इस्टेटीला. मला माझा लोक पाहिजे. तुम्ही त्याला काय वांगाळ बोलू नका. एवढं केलं तरी बस झालं मला. अगं बोलती काय? तो खाऊ दे माझ्या तावडीत. मग कसा त्याचा मोडदा बसवते बघ. त्याची किरडी ठासाळी लवकर. त्याच्या पालखीचा निघाला धूर. त्याचं मड गेलं मसनात लवकर. तो रातचा कुठं जातोय ना ते विचार त्याला. कुठं जाऊन पुरलेली गटुळी हुडाकतोय का मडी उकराय जातोय ते बघ.
आजी असं नका बोलू. हे ब्लाऊज शिवायला जातात, खूप मेहनत करतात, रात्रीचं पण काम करतात. मी जाऊन बघितलं ना त्यांच्या मागे, ते दुकानातच जातात. ते खूप चांगले आहेत. नाही चांगले. अगं तुझी दात खडी कशी बसली नाही? हा, एवढं शिकवलं तर सगळं पालत्या घड्यावर पाणीच. तो रातचा कुठं जातोय ना ते तुम्हाला कळेल लवकरच. ज्या अकल्यावर वटलं राखेल आणि दिलं पिटवून, एक बी शहाणं नाही. आजी असं का बोलल्या? हे रात्रीचं दुकान सोडून आणखीन पण कुठं जातात का? तू नका ध्यान देऊ त्यांच्याकडे, त्या डोक्यावर पडल्यात. जा तुझा खोलीत जा आणि लई विचार करत बसू नकस. जा. लाले कुठं म्हातारीचं ऐकती? याड लागेल. जा. गोपाळ शेठ, मग काय डाउनलोडिंग कसं चाललंय मीटर? अरे त्याचा मीटर असते वय, अरे त्याची शिलाई मशीन. मीटर माझ्या रिक्षाला. तेच ते, कशी चालली मशीन? चालली. अरे शिलाई मशीन कुठे चालत असते वय, आणि ती काय रिक्षा आहे वय चालायला? झालं का लगा? तुझ्या ह्याच गुणामुळे तुझं लगीन ठरत नाही. पोरगी बघायला गेल्यावर मी तिथं असलंच पांचट बोलत असतो. ए काय बस बघ त्याची रिक्षा, कुणाचा फोटो आहे त्याच्यावर? सलमान खान. त्यो ह्याचा आदर्श. अरे तिथं त्यो पट्ट्या पोचला 60-70ला, त्या पट्ट्याचं लग्न नाही आणि ह्याचं कवा व्हायचंय? ए मंग्या, आपल्या भाईला काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. हा अरे तुझ्या भाईला नाही, तुला बोलतोय. काडी सलमान. गोपाळ सांग बरं याला. काय झालं दादा? असं का बघतोय? बाहेर ये. हा? ऐकायला येईना का? बाहेर ये. काय झालं दादा? चल. कुठं? काय? कशाला? चल म्हणतो ना. अरे पण कुठं? केलंय काय ए, मी? चला आत बस. ए यार, असं डायरेक्ट कुठं नेतोयस? काहीतरी सांग की. आमच्या काळात असं नव्हतं ना का? आणि त्यानं केलंय काय असं त्याला असं घेऊन चाललाय? सोरे सुद्या. ए सुद्या नाही, हवालदार सुधाकर. मग दोघांना लईच पुळका आहे का रे ह्याचा? हं? या दोघांना पण आठ टाका. चला. अरे चल बस. गोपाळ, काय ती तरी सांग की.